हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ॲक्च्युली याच्या आधी जे काही मी शूट केलं होतं ते बाय मिस्टेकली माझ्याकडनं डिलीट झालं आहे आणि त्यामुळे असा ब्लॉग स्टार्ट करते. राजनंदिनीचा स्कूलचा फर्स्ट डे आहे आणि आम्ही चाललो आहोत. चला, बॅग तरी अडकून गेलं, त्यात काय वजन नाही आहे, नुसताच बॅग आहे. तिचा एक छोटासा ड्रेस आहे, म्हणलं तिला सवय होईल. बापरे पिलो, बघू पुढचं अपडेट देते तुम्हाला काय काय होतं आहे. छान 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 राजनंदिनी. ओके, तर माझा बर्थडेचा प्लॅनिंग असं मी काय केलं नव्हतं. नरेंद्रने पण सांगितलेलं की मला केक वगैरे काहीच आणायचं नाही, कारण आणला तर तो संपत नाही आणि त्यात तो दिसला की खाऊ आता. माझ्या बहिणीने सकाळी मेसेज केलेली ऍड्रेस पाठव म्हणून. मी तिला पण सांगितलं की मला केक नको आहे, पाठवायचं नाही. आणि मग दिवसभर आम्ही काही हे नाही केलं, सेलिब्रेशन मला करायचंच नव्हतं. पण ही मुलगी जी आहे, एक तर तिने माझ्या सकाळी बर्थडे विसरलेला आणि ये इकडं. एक तर हिने माझा बर्थडे विसरला होता. ओके, आणि मग बर्थडे माझा ही विसरली होती. मग पण दिवसभर बिचारी, मला असं होत होतं अरे हिने विश का नाही केलंय मला. पण दिवसभर ती तिच्या कामावरती असणार, म्हणजे ती टीचर आहे त्यामुळे मला माहित होतं ती बिझी असणार आणि ऑब्व्हियसली क्लास वगैरे असतील तर ती मोबाईल बघणारच नाही. मग शेवटी संध्याकाळी मला अशी फोन आला मॅडमचा आणि म्हणे की तयार राहा 9 वाजता, मी येते न्यायला. आणि आता मला घेऊन आले बाहेर. मस्त मस्त इथे चीज केक ऑर्डर केलाय आम्ही, आणि अजून काय काय ऑर्डर केलंय. बऱ्यापैकी डाएट फूडच आहे जे काय ऑर्डर केलंय ते. आता नाही ना, चला मी ठरवलेलं की मी नाही माझं डाएट हे करणार, पण ठीक आहे. ओके चला, मॅडम साठी म्हणलं. मॅडम साठी वा, म्हणजे तुमचं काहीच नाहीये. तुझा आदर ठेवून मी आले आदर, इथे. ओ. आता नरेंद्र आणि राजनंदिनी दोघं घरी घरको आहेत. घरको. मी म्हणलं हिला, म्हणलं अरे त्यांना सोडून मी कशी होती. म्हणली नाही, तुला थोडंसं चेंजची गरज आहे. आणि खरंच गरज होती. मला रेस्क्यूची अशी उणीव भासली तुझ्या आयुष्यामध्ये. सकाळपासून मला असं झालेलं ना, तुम्हाला सांगते. राजनंदिनीला स्कूलवरून घेऊन येताना, स्कूलमध्ये ती रडली नाही. स्कूलमध्ये येताना रडली. ती येताना तिला की लॉलीपॉप पाहिजे होता, मग रडली. आणि मला इतकं एक्झॉस्ट फील होत होतं. मग मला उद्याचं टेन्शन आलं तिला घेऊन जायचं. मी आता सरळ थोडं ऑटो लावणार आहे, तेव्हा डायरेक्ट स्कूलच्या दारात उतरायचं आणि परत घराच्या दारातून उतरायचं. म्हणजे ते टेन्शनच नको, काय खायचं प्यायचं. काय रडायचं, रिक्षात रड. असं आहे. आम्ही आता काय 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 ऑर्डर केलंय, तर मस्त मस्त खाऊ. रेडी चम्मच. हॅपी बर्थडे. मी माझा पहिला केक हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मस्त आहे, मस्त. हॅपी बर्थडे टू यू. चिकन डाएट चिकन एक नंबर. चिकन चांगला आहे. ओके, तर लास्ट व्हिडिओ जो शूट केला त्याच्यानंतर 2 दिवसांनी आज शूट करते, कारण मध्ये 1-2 माझे ब्लॉग्स नाही, सॉरी थांबा, प्रमोशनल व्हिडिओज होते शूट करायचे, आणि ते असले ना की मला खूप ताप होतो. आणि त्यात आमच्या राजनंदिनीचे स्कूल स्टार्ट झालंय, त्यामुळे तर मग जरा जास्तच रुटीन आता बिझी झालंय. तिला घेऊन जाणं, आणणं आणि हे ते अशा सगळ्या गोष्टी आल्याच. मग बस तर आता बोलू काय? मी बोलतानाच बरोबर मुद्दाम करते. राजनंदिनी आता काय करते माहितीये का, म्हणजे ती काहीतरी असं उगाच करत असली तर मी तिला शी असं म्हणलं तर ती सारखं काय पण असं झालं ना की शी करायला लागलंय. एक तर शी, आणि मी मग काय पण तिला म्हणजे एनकरेज करण्यासाठी वाव म्हणते ना, तर ती वाव कंटिन्यू तेच चालू असतं हिचं. आत्ता आम्ही चाललोय बाहेर, कारण का तर बहिणीनं माझ्या चिमणी ऑर्डर केली नाही, करायची आहे, बघून गेली आहे. आणि ती आज ऑर्डर करायची आहे, पेमेंट वगैरे करायचं आहे, त्याचं रिसिप्ट घ्यायचं आहे म्हणून चाललोय. आणि 1-2-3 दिवसामध्ये तिला तिच्या नवीन घरी बसवायची आहे ती. प्लस छोटी मोठी आमची पण कामं आहेत. आता बऱ्याच दिवसांनी गाडी बाहेर काढली आहे आम्ही. सध्या नरेंद्र खूप जास्त बिझी झालेले आहेत त्यांच्या कामांमध्ये, त्याच्यामुळे मला नाही, आम्हाला दोघींना पण त्यांच्याकडे वेळ नाही आहे आमच्यासाठी दोघींसाठी. म्हणून मग आणि आम्ही पण बिझी आहे जरा आता राजनंदीच्या स्कूलमध्ये.
आहे, त्याच्यामुळे जमतच नाही आहे बाहेर जाणं जास्त. तर येस, आता चाललेलो आहोत, छोटी मोठी कामं सगळी आवरून घरी रिटर्न येणार. आणि जेवण आमचं झालंय ऑलरेडी, कारण माहिती होतं उशीर होणार. आणि असं होतं की मग बाहेर गेलं की उशीर होते, मग बाहेरच खावे असं होतं, म्हणून आम्ही खाऊनच निघालो घरातनं बाहेर. आता म्हणजे संध्याकाळी आलं तर राशनीसाठी थोडं जर काय वाटलं तर द्यायचं खायला करून. हो ना राशनदिनी? बापरे, आता हिला ना खाली बसायचंच नसतं सीटवरती अजिबातच, हिला असं माझ्याजवळच बसायचं असतं. रस्ते तर काय कधी सुधरत नसतात वाटतं. आता इथून इथपर्यंत काय छान रोड झालाय. हा जो रोड आहे ना, हा इथपर्यंत चांगला रोड झालाय. आणि मधलाच पॅच आहे ना फक्त, अगं मला कॅमेरा समोर होते की बाळा, असं का करतेस? मधला जो पॅच असतो ना तेवढ्यामध्येच बरोबर म्हणजे खडी आहे, म्हणजे अजिबात रस्ता केलेला नाही. म्हणजे तेवढा रस्त्यासाठी असं किती खर्च येणार असतो काय माहिती यांना. आज वातावरण काय तर वेगळंच वाटायला लागलं ना नरे. आणि इथं पण मार्किंग वगैरे केलं आता ना, हे आधी नव्हतं. ते मार्किंग वगैरे आधी नव्हतं, आता केलं त्यांनी मस्त. तर नवीन काहीतरी वाटायला वेगळं वेगळं. बिल्डिंग तरी किती फास्ट फास्ट सगळ्या रेडी व्हायला लागले त्या रोडला. हा रंकाळा फुलेवाडी रोड आहे. आज पण राजनंदिनी स्कूलमध्ये फक्त अर्धा तास बसली आहे. पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी फुल ते 2-2.5 तास, म्हणजे आता सध्या तरी 2-2.5 तासच आहे. तसं 3.5-4 तासाचं स्कूल असतं त्यांचं. पण सुरुवातीला आता त्यांनी फक्त थोडा वेळ घेत आहेत, मुलांना थोडंसं रुटीन छान बसू देत म्हणून. तर पहिल्या दिवशी छान बसली एक म्हणजे कम्प्लीट त्यांचं टायमिंग आहे तोपर्यंत. दुसऱ्या दिवशी तिचं थोडंसं 1 तास बरोबर 1 तास बसली आणि मग रडत रडत खाली आली. तिसऱ्या दिवशी आम्हीच गेलो नव्हतो. आज अर्धा तास बसले फक्त आणि खाली रडत रडत आली. इतकी हुंदके देत आली होती ना, बापरे. माहित नाही आता हिला कधी सवय होईल काय कसं. पण येस, आता परत म्हणजे आता 4 दिवस, आज 11 तारीख आहे ना, 12, 13, 14, 15 आणि 4-5 दिवस स्कूल झालं की अनेक 4 दिवस सुट्टी पडणार आहे, कारण गावी जाणाऱ्या बहिणीची वास्तुशांती आहे. आणि आता जर मी असं म्हटलं की माझ्या मुलीचं स्कूल आहे आणि नाही येऊ शकत तर मला सगळे की नाही हसणार आहेत. मला गेम आत्तापासून त्यांचं असं झालं, अरे काय नर्सरीला घातलं आहे असं तसं. आणि ती पण माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असते, त्यामुळे मला जाणं भागच आहे. आणि त्याच्यामुळे मग तेव्हा एक 3-4 दिवस सुट्टी पडणार आहे. त्यानंतर मग कंटिन्युटी असेलच, कारण जर मध्ये खाडे पडले तर पुन्हा हिचंच डिस्कंटिन्युएशन होईल त्या स्कूलच्या ह्याच्यातनं. म्हणून मग बघू, जायचं आहे गावाला बाळा, काय स्कूलला जाणार? काय काय दिसायला लागले तुला? लाईट्स दिसायला लागले? हा होय का? आम्ही इकडे राहायला आलो त्यावेळेस रस्ते एवढे खास नव्हते ना नरेन. आता ह्या वर्षात किती छान रोड झालेत. बिल्डिंग्स बघा, किती भरपूर सारे बिल्डिंग्स झाल्या या वर्षभरात. हे बिल्डिंग्स झाल्या त्या सगळ्या एवढ्या. हे काय लाईट्स. 4 व्हीलर घेऊन बाहेर पडलं ना एकच प्रॉब्लेम होतोय, लावायचं कुठे बाहेर पार्किंग. म्हणून आम्हाला कधी कधी असं होतं की यार 2 व्हीलरनंच जाऊयात. आणि 4 व्हीलरचा अजून एक प्रॉब्लेम म्हणजे खूप ट्रॅफिकमध्ये अडकावं लागतं. 2 व्हीलरमधनं कसं हळूच मधून बाहेर पडता येतं ना. पण 4 व्हीलरचा फायदा असा आहे की कितीही साहित्य घेतलं तरी मस्त मागे वगैरे ठेवता येतं, काय घेऊ शकतो. 2 व्हीलरवरनं मग ते जरासं राजनंदिनीला घेऊन प्रॉब्लेम होतो. हां काय राजनंदिनी गुंड्या, बापरे काय चाललंय तुझं? असं काय करायलास? मागं काय बघायला लागलीस तू? मागं काय बघत असतीस? पुढे बघायचं. हात काढत नाही. इन्स्टॉल कधीपर्यंत? डिलिव्हरी किती पाहिजे? इन्स्टॉलेशन 48 तासात, पोचल्यानंतर 48 तासात, म्हणजे सोमवारपर्यंत ना. तर आता चिमणी बघायला आलो होतो, म्हटलं चला फ्रीज पण बघून घेऊयात. म्हणजे मला माझा फ्रीज चेंज करायचा आहे, पण आत्ता नाही, अजून उशीर आहे त्याला चेंज करायला. पण मला बघून जाऊयात रेट्स कसे आहेत काय आहेत. नरेंद्र नवी फ्रीज एवढा मोठा नाही बसणार आपल्यात, बस आरामात बसतो. हा बसूच शकत नाही. मी ठेवतोय तो का बस. नरेंद्र मला म्हणजे ध्यातला घे. ती काय करायला बघा, तिचं काय चाललंय? लागलं नाटक करते, नाटक एक नंबरचं. लागलेलं असं तरी नव्हतं. माझं मत काय सांगू, कुठलं फ्रीज? हा मला हे वाला फ्रीज घ्यायचा आहे. कुठला?
ओपन तरी कर. ओपन तरी कर. हा बसतच नाही आपल्या इथं. बसवायला नाही बसत. बसते. आणि ह्याच्यात काय तुम्ही झोपणार आहे काय ठेवणार याच्यात? एवढी गरजच नाही. तेवढ्या मोठ्या फ्रीजची गरज नाही आपल्याला. आपल्याला एवढा बास होऊ शकतो. नाही करायचं एवढा मोठा फ्रीज घेऊन. हा पिनी ती तिच्याकडे ते बघा गेला तिकडे. हा एवढा बास होऊ शकतो आम्हाला. एवढाच असा. नरेंद्र बिलिंगचं वगैरे ते प्रोसेस करत होते आणि राजनंदिनी मला धरून इकडे तिकडे फिरवत होती. अक्षरशः तिने अख्खं पूर्ण शोरूम मला फिरवलं आणि शोरूममधल्या सगळ्यांच्या समोर जाऊन उभारत होती. ते सगळेजण तिला एंटरटेन करत होते. असं तिने मला सगळीकडे घेऊन फिरवलं. मला थोडं ऑकवर्ड फील होत होतं, पण काय करणार. ही तर काही ऐकायलाच तयार नव्हती आणि हिला मी उचलून घ्यावं म्हणलं तरीसुद्धा ही माझ्याकडे येत नव्हती. त्यामुळे जेवढे काही सेक्शन आहेत ना इथे क्रोमामध्ये तिथे सगळीकडे ही मला घेऊन गेलेली होती. राजनंदिनी काय चाललंय बाळा? पप्पा वरती आहेत राजनंदिनी. थोड्या वेळाने ही चक्क तिथं रांगायला लागली आणि मला तर काय करावं काही सुचतच नव्हतं. पण म्हणलं चला हिला जे करायचं ते करायला देऊयात आपण. हे काम पूर्ण करून आम्ही आलो ड्रायफ्रूट हाऊसला आणि तिथे गेल्यावरती पण तिला चॉकलेट्स दिसले. कुकिंगलाच पाहिजे. हाच द्या. पाव किलो करा. काय चाललं तुझा? छी छी छी. बाहेर पडायचं म्हणजे मुश्किलीचं काम आहे. हिला एकतरी आईस्क्रीम द्यायचं नाहीतर हे लॉलीपॉप. बाहेर पडायचं म्हणलं ना इतकी चिडचिड होते माझी पहिली. हे बघा आता म्हणजे एक तर लॉलीपॉप घ्यायचा नाही तर आईस्क्रीम. हे काय असतंच. मी कशी जाऊन तिला स्कूलवरनं घेऊन येते माझं मला माहिती. वाटेत एका ठिकाणी जिथं दुकान लागतं म्हणून मी रूट चेंज केला. दुसरीकडून हिला घेऊन चालली आहे लॉंग रूट घेऊन आणि तिथे सुद्धा हिचं असंच. त्या एरियातनं जाताना पण तोच प्रॉब्लेम. वाटेत एक दुकान पुन्हा तिथे आहे. तर मी अक्षरशः आज तिला जाताना असं अंगावरतीच घेऊन जात होते ना तिला उचलून. मी अशी तिची मान एक साईडला अशी दाबली म्हणजे जोरात नाही. एक साईडला घेतलं आणि तिच्या डोळ्यांवर हात ठेवला आणि तसं मी घेऊन गेल्याने आले तिला. मला हिची शुगरची सवय ना म्हणजे शुगर म्हणजे हे जे काय खाते ना चॉकलेट्स ते बंद करायचं आहे काहीही करून. त्यासाठी बऱ्याचशा रेसिपी शोधून काढल्या जे की घरातच करणार आहे जेणेकरून मी जाताना तिच्या हातात तेच देईल आणि बाहेर काही मागायची नाही. आता असं मला वाटतंय पण काय होईल माहीत नाही. नवीन ज्यांना याचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी नक्की शेअर करा माझ्याशी कमेंट सेक्शनमध्ये. त्या घरी चाललोय आता आम्ही. बाकीची कामं राहिली साडी म्हणजे काय काय अजून होतं कामं तर ती राहिली आहेत कामं आमची आता. कारण क्रोमामध्येच बराचसा वेळ गेला त्यामुळे आता घरी चाललोय. कारण खूप उशीर झाल्याने आता दुकानं पण बंद होतात तिथली सगळी. म्हणलं जाऊन पण काय उपयोग नाही तेवढा वेळ आपल्याकडे नाहीच आहे. म्हणलं आता नंतर बघता येईल शनिवार रविवार. तर चला घरी चाललो आम्ही. तर रात्रीची वाजलेत 11. राजनंदिनीची झोपायची वाट बघते मी. आता ती काय करते की चिकटपट्टा पायाला लावून घेतल्या आणि ते काढत बसले. खेळ चालला तिचा. मला बिस्किट्स बनवायचे होते आणि एक ब्राउनी टाईपमध्ये ते पण बनवायचं होतं. बट ही झोपल्याशिवाय काय करता येणार नाही. मला निवांत करायचं असतं. मला असं कोणी अधेमध्ये केलेलं अजिबात आवडत नाही काही काम करताना. तर आता ही झोपल्याशिवाय काहीच नाही करता येणार आणि प्लस माझं पण आवरायचं आहे. आता कधी झोपते काय माहिती. मला वाटते अजून अर्धा तास तरी ती झोपायची नाही आहे. तर चला व्लॉगचा एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओ जो माझं 21 डेजचं चॅलेंज घेतलेलं त्याचा रिझल्ट काय आहे तो सांगणार आहे मी. आणि नक्की बघा रिझल्ट खूप चांगला आला आहे त्या 21 डेज चॅलेंजचा. तर आता इथे तुम्ही प्रश्न विचारू नका की किती कमी झालं काय. मी त्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट सांगणार आहे. सो नक्की तो व्हिडिओ पहा. या व्हिडिओ नंतरचा नेक्स्ट जो असेल तो. सो चलो बाय बाय. लाईक करायला विसरू नका. शेअरसुद्धा करा. कॉमेंट पण करा व्हिडिओ कसा वाटला. आणि येस जर व्हिडिओच्या खाली हाईप नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल म्हणजे कमेंट्स दिसतात. कमेंट्सच्या इथे जर असं स्वाईप केलं की तुम्हाला हाईपचा ऑप्शन दिसतो तर ते क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे मला थोडीशी हेल्प होईल तुमच्याकडून. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.